नमस्कार. इग्नाइट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होत आहे आणि या भरतीमध्ये भरती होऊन अंगात खाकी वर्दी परिधान करून समाजामध्ये स्टेटस निर्माण करण्याचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत प्रामुख्याने लेखी परीक्षेमधलं P/Q अर्थात प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजेच मागील प्रश्नांचं महत्त्व. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल खरं तर UPSC पासून ते अगदी पोलीस भरतीपर्यंत तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, मागील प्रश्नांना खूप सारं महत्त्व असतं. कारण मागील प्रश्नच तुम्हाला अभ्यासाची दिशा दाखवत असतात. तर याच मागील प्रश्नांच्या महत्त्वाबाबत आपण आज थोडक्यात चर्चा करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं महत्त्व, मागच्या प्रश्नपत्रिकेमुळे आपल्याला अभ्यासक्रम समजतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय समजतं आपल्याला? अभ्यासक्रम. म्हणजे नेमका आपल्याला अभ्यास किती करायचा आहे, त्या अभ्यासाची व्याप्ती किती आहे हे जर अचूक मोजायचं असेल तर मागच्या प्रश्नपत्रिकेसारखं दुसरं कुठलं साधन नाही. त्यामुळे मागच्या प्रश्नपत्रिकेमुळे काय समजतं तर अभ्यासक्रम परफेक्ट आपल्याला समजतो की आपल्याला काय अभ्यास करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नेमके प्रश्न कसे येतात हे समजतं. आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो, सर आम्ही अभ्यास तर करतोय पण परीक्षेला प्रश्न नेमके त्या टॉपिकवरती कसे येतात, हे जर बघायचं असेल तर याला त्याला विचारण्यापेक्षा सरळ मागच्या प्रश्नपत्रिका बघा. मार्केटमध्ये मागच्या प्रश्नपत्रिकेचे खूप सारे पुस्तकं आहेत. कुठलंही एक पुस्तक घ्या आणि माग तुम्ही जो टॉपिक वाचताय त्या टॉपिकवरती मागे कसे प्रश्न आलेले आहेत हे बघा, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. तिसरी गोष्ट, कुठल्या घटकांचे महत्त्व जास्त आहे आणि कुठल्या घटकांचे महत्त्व कमी आहे ते समजतं. आता अभ्यास करताना बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर आता समजा आम्ही हा टॉपिक वाचतोय तर ह्या टॉपिक मधला किती वेटेज आहे, परीक्षेला नेमके किती प्रश्न येतात, दरवर्षी प्रश्न येतात का या टॉपिकवरती की कधीतरी येतात. बरं, दरवर्षी ज्याच्यावरती प्रश्न येतात ते टॉपिक कुठले? मग असे जर प्रश्न तुमच्या मनात पडत असतील तर तुमच्यासाठी सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिका आहेत. मागच्या प्रश्नपत्रिका बघा, तुम्हाला परफेक्ट आयडिया येते की कुठल्या टॉपिकला जास्त फोकस केलं जातं आणि कुठल्या टॉपिकला कमी फोकस केलं जातं. त्यामुळे तुम्हाला अभ्यास कसा करावा हे परफेक्ट समजतं. पुढची गोष्ट, आपला अभ्यास किती झाला आहे हे समजते आणि अजून आपल्याला किती अभ्यास करणं गरजेचं आहे हे समजतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, अभ्यास तर आपण भरपूर करतो पण आपला अभ्यास प्रॉपर ट्रॅकवर आहे की नाही, योग्य मार्गाने चाललाय का नाही हे कसं समजेल? मग यासाठी मागच्या प्रश्नपत्रिका खूप महत्वाच्या भूमिका बजावतात. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हे दाखवत असतात की आपला अभ्यास किती झालेला आहे. म्हणजेच समजा एखादा टॉपिक आपण वाचला, लगेच त्या टॉपिकचे आपण मागचे प्रश्न बघितले पाहिजे आणि मागचे प्रश्न बघितल्यानंतर समजा त्या टॉपिकवरती 50 प्रश्न आहेत तर 50 पैकी आपल्याला किती प्रश्न सॉल्व्ह होत आहेत त्याच्यातनं आपल्याला हे समजतं की आपला किती अभ्यास झालाय. आणि समजा 50 पैकी जर 30 प्रश्न सुटले आणि 20 प्रश्न नाही जमले तर मग आपल्याला हे समजतं की अजून आपल्याला ह्या टॉपिकवरती 20% अभ्यास अजून करायचा आहे. मग आपल्याला त्या पद्धतीने रिव्हिजन देता येते. त्यामुळे किती अभ्यास झालेला आहे आणि अजून किती अभ्यास करण्याची आवश्यकता आहे हे कोण दाखवतं? मागच्या प्रश्नपत्रिका. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा, पोलीस भरतीमध्ये प्रश्न 50 ते 60% रिपीट होतात हे लक्षात घ्या. पोलीस भरतीची कुठलीही प्रश्नपत्रिका बघा, तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका बघा आणि कुठल्या तरी जिल्ह्याची एक प्रश्नपत्रिका बघा, तुमच्या लक्षात येईल की बरेचसे प्रश्न रिपीट होतात ॲज इट इज, किंवा ॲज इट इज जरी रिपीट नाही झाले तरी फक्त नावं बदलतात, बाकी उदाहरणांचं स्वरूप किंवा प्रश्नांचं स्वरूप हे सारखंच असतं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जर 40 ते 50% प्रश्न आपल्याला रिपीट होत असतील असं आपल्याला जाणवत असेल तर मागच्या प्रश्नपत्रिकेचं महत्त्व तुमच्या लक्षात येतंय. म्हणजे हे सगळे वरचे 4 मुद्दे जे घेतले आपण ते तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचा खालचा मुद्दा आहे की प्रश्न रिपीट होतात. त्यामुळे अभ्यास करा. अभ्यास करताना जास्तीत जास्त मागचे प्रश्नपत्रिका सोडवा. त्याच्यातून तुम्हाला अगदी आउट ऑफ मार्क पाडता येतील, पोलीस भरतीच्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला येता येईल. तर हेच सगळं तुम्हाला सांगायचं होतं. या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलो. पोलीस भरतीच्या योग्य गायडन्ससाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपली ही एक ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे आणि आपली एक रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे. तेव्हा नक्कीच इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपल्याला हवी असलेली पोलीस भरतीची बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888906116 या नंबरला संपर्क करा. अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आजच इग्नाइट पोलीस भरती हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.